हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत 18 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला सुरुवात करूया. ज्येष्ठ IPS अधिकारी शिबाज कबिराज यांची 18 मे 2026 रोजी कोणत्या शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणजेच पोलीस कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, गुरुग्राम या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने म्हणजेच NCBने आंतरराष्ट्रीय कॅप्टागन ड्रग्ज तस्करांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी कोणते विशेष ऑपरेशन राबवले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, ऑपरेशन रेड पिल हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. ताशकंद येथे आयोजित आशियाई यूथ बॉक्सिंग अंडर 15 चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण 27 पदके जिंकली आहेत. तर यात भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9. भारताने एकूण 9 सुवर्ण पदके जिंकली आहेत. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. डिजिटल अटक म्हणजेच डिजिटल अरेस्ट आणि तोतयागिरीच्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने कोणते रिअल टाईम AI आधारित हेल्प बोट लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑपरेशन अभय. तर त्याच्याविषयी अधिक माहिती बघूयात. CBIने अभय म्हणजेच AI बेस्ड हेल्प बोट फॉर ऑथेंटिकेशन ऑफ युअर नोटीस हा याचा फुल फॉर्म आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र सरकारने एका नवीन अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या मंजूर न्यायाधीशांची संख्या म्हणजेच मुख्य न्यायमूर्ती वगळून 33 वरून वाढवून किती केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 33 वरून 37 केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, 37 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे आयोजित आशियाई यूथ बॉक्सिंग अंडर 15 चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 27 पदके जिंकली आहेत. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकार आणि आंध्र प्रदेश सरकारच्या भागीदारीतून देशातील पहिली ड्रोन सिटी, इंडियाज फर्स्ट ड्रोन सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारली जात आहे? तर राईट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, कुर्नूल या ठिकाणी ही पहिली ड्रोन सिटी उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मे 2026 रोजी हॉकी इंडियाने भारतीय कनिष्ठ म्हणजे ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, फ्रेडरिक सोयेस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात केले जात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नॉर्वे या ठिकाणी भारत नॉर्डिक शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ईशान्य भारतातील कोणत्या राज्याने आपल्या राज्यातील आले म्हणजे जिंजर उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी नुकतेच एक विशेष आले मिशन म्हणजे जिंजर मिशन सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिझोरम या राज्याने हे मिशन सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अपनापन नरेंद्र मोदी के साथ मेरे अनुभव, अपनापन माय एक्सपिरियन्स विथ नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, शिवराजसिंह चौहान हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनिवासी भारतीय म्हणजेच NRI ग्राहकांसाठी भारतातील पहिले USD डिनॉमिनेटेड अमेरिकन डॉलर चलन असलेले डेबिट कार्ड लॉन्च करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, ICICI बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या 18 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.